मागे तुम्हाला बस बघायला भेटेल. हे 2 बेड आहेत आमच्यासाठी. हे बघा ना, जबरदस्त प्रॉपर्टी. व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लेट्स यूट्यूब चॅनलवरती. आय होप तुम्ही सगळे मस्त मिळत असाल. जैसलमेरमधला आपला दुसरा दिवस आहे. आता आम्ही नाश्ता करण्यासाठी आलो आहे. इथल्याच आमचं जे हॉस्टेल आहे त्या कॅफेमध्ये कॉफी मागवलेली आहे आणि सँडविच मागवलं आहे. आता आपण निघणार आहोत जैसलमेरवरनं जोधपूरसाठी बाय बस. जोधपूर ॲक्च्युली प्लॅनमध्ये नव्हता, कारण सौरभची ट्रेन तिथून आहे. सौरभ आज निघतोय घरी जायला, म्हणजे महाराष्ट्रामध्ये, आणि का त्याला सुट्टी जास्त नाही आहे म्हणून तो निघतोय. त्याने ऑलरेडी बुकिंग केली होती ट्रेनची. त्यामुळे आता आम्हाला जोधपूरला निघायचं आहे लगेच. 5:15ची बस आहे, ती घेऊन डायरेक्ट पोहोचणार 4पर्यंत. 5 तासाची जर्नी आहे. 300 ते 400 किलोमीटर जैसलमेर पासून जोधपूर लांब आहे बाय रोड. तर आता आमची जर्नी थोड्या वेळात सुरू होईल. मयूर, मी, शुभम, सौरभ आम्ही जरा कॉफी वगैरे घेणार आहोत आणि सँडविच पण मागवलंय. तर नाश्ता करून घ्या सकाळ या कॉफी प्यायला. मी परवा सफारीला जाण्या अगोदर मी कपडे धुवायला टाकले होते इथे लॉन्ड्रीमध्ये, तर ते कपडे घ्यायला जातोय आता. कॉफी पिऊन झाले. तर हे बघा, एवढे कपडे आहेत. ह्याच्यामध्ये 4 कपडे बिद्याचे आहेत आणि माझे 10 कपडे आहेत. ते व्हेज बिली सँडविच पण आलं आहे, ते लगेच खाऊया. भूक लागली आहे मित्रांनो. मुस्तास हॉस्टेलमधलं अशा आमच्या रूम आहेत. इकडे मयूर, शुभम, विद्या, बाली आणि सौरभ आणि मी असे झोपलो होतो. इकडे आमचं वॉशरूम आहे. ठीकठाक रूम होती, म्हणजे प्लेन तर होते पण थोडासा जुनं वाटत होतं, बट ठीक आहे. आपल्याला नाईट तर काढायची होती. तर आता इथून निघतोय आम्ही. आपका नाम क्या है? सत्तू. ठीक आहे, थँक्यू सत्तू जी. यस चलो, थँक्यू. बाय जैसलमेर. मित्रांनो, आता आपण आलेलं जैसलमेरचं जे बस स्टँड आहे गव्हर्नमेंटचं, तिथे आहे. ती बघा माझ्या मागे तुम्हाला बस बघायला भेटेल. जैसलमेर जोधपूर. मित्रांनो, थोड्या वेळात आपली बस निघणार आहे. हे बघा, राजस्थान परिवहन निगम. ही जोधपूरला डायरेक्ट बस जाणार आहे. जोधपूरचं डिस्टन्स आहे 280 किलोमीटर. दापोलीपासून मुंबई जेवढं अंतर आहे तेवढं जैसलमेर टू जोधपूर आहे बाय रोड. आतमधून असा व्ह्यू बसचा. बस भरलेली नाही आहे, बऱ्यापैकी आहे, पण पुढे जाऊन थोडे ना थोडे सीट भरल्या जाणारच. आर यू गाईज एक्सायटेड टू गो जोधपूर बाय रोड? आणि आपण आज फर्स्ट टाइम इथल्या सरकारी बसने ट्रॅव्हल करणार आहोत. ओके, पुणे एवढ्या ट्रिपमध्ये या बस लाल परी सारख्या नाही आहे. पांढरी परी खूप चांगली आहे आणि एकदम चांगला आहे. सौरभ, तुझा शेवटचा दिवस आहे, बोल काहीतरी. शेवटचा प्रवास राजस्थानमधला. ओके, सी यू सून. शिवम बघा, तुम्ही एक्सायटेड आहात का जोधपूरच्या ट्रॅव्हलिंगसाठी? फर्स्ट टाइम लोकल आपण जर्नी हे करतोय. सरकारी बस आपण सरकारी बस प्रवास करणार आहोत. मित्रांनो, बसमधला प्रवास आता आपला सुरू झालेला आहे. बस इथल्या डेपोमधून निघालेली आहे. एवढी काही पब्लिक आहे, पूर्ण पॅक नाही आहे बस. तर 258 रुपये तिकीट आहे. बस खरंच खूप आवडली. गव्हर्नमेंटची बस चांगल्या प्रकारे म्हणजे मेंटेन आहे. तर मित्रांनो, आता हळूहळू बस पॅक व्हायला लागले. बरीचशी लोकं आलेली आहेत आणि मागच्या ज्या सीट्स बघा ज्या रिकाम्या होत्या त्या पण आता भरायला लागलेल्या आहेत. हे बघा, पोखरणला बस आली आणि पब्लिक जबरदस्त गर्दी आहे. काय जबरदस्त पब्लिक आहे, सगळीकडे सेम अवस्था आहे. मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे पोखरणमध्ये. जैसलमेर पासून जोधपूरला जातो तर एक मध्ये बस स्टँड लागतं, ते म्हणजे पोखरण. इथे मार्केट सुद्धा आहे चांगलं असं. मगाशी जे कंडक्टर आहेत बस ते मला बोलले की तुम्ही पोखरणला थांबू शकता, तिथे काय खाण्यासाठी घेऊ शकता. माझ्या मागे आहे ना, ते कचोरीवाले आहेत, तर त्यांच्याकडून मी एक कचोरी घेतो टेस्ट करायचे म्हणून. A few moments later. जबरदस्त गर्दी आहे बघा, कसं तरी वरती चढ पूर्ण गर्दी आहे बघा. कचोरी घेतलेली खूप महाग पडली असते. आता बस सुटलेली आहे नुकतीच. तिकडे व्हिडिओ शूट करत बसलो होतो. आता बघा गर्दी. वेलकम टू ब्ल्यू सिटी म्हणजे जोधपूर गाईज. तर सामान वगैरे काढून आमच्या पहिले जे हॉस्टेलची बुकिंग आहे तिथे जाणार आहोत फटाफट. खूप कमी टाईम आहे. सौरभला ट्रेनमध्ये बसायला खायच्या वगैरे इथले काही स्पॉट्स आहेत किंवा एक्सप्लोअर करण्याचे आहेत, ते सौरभने केले पाहिजेत असं मला वाटतं. सो असं आहे जोधपूरचं बस स्टँड.
आता इथून कदाचित आम्ही रिक्षा करू हॉस्टेलला जाण्यासाठी. मुस्ताचंच हॉस्टेल आहे, जसं आम्ही जैसलमेरला हॉस्टेल जे बुक केलं होतं त्याच फ्रँचायझीचं इथलं पण केलं आहे. हॉस्टेल आहे इथून 3 किलोमीटरवर आणि त्यासाठी 50 रुपये चार्जेस मला काय वरतीत नाही वाटत आहे. त्यामुळे इथले आम्ही एक टुकटुक वगैरे विचारून बघतो, एक्झॅक्ट किती चार्जेस आहेत ते ह्याच्यानेच कळेल. मयूर, शुभम, मी आम्ही एका टुकटुकमध्ये आहेत. मागे बिदिया, सौरभ आणि बाली एका टुकटुकमध्ये आहेत. 80 रुपये होत आहेत दोन्ही टुकटुकचे. त्या हिशोबाने ठीक आहे. फायनली मित्रांनो आपण आता 5 मिनिटामध्येच आपल्या हॉस्टेलच्या इथे पोहोचलेलो आहे. तर बुकिंग वगैरे चेक करूया आपली आणि आपल्याला कोणता रूम भेटणार आहे ते पण बघूया. या साईडला इकडे कपाट्स आहेत आमचे. हे 2 बेड आहेत आमच्यासाठी. एक खालचा किंवा वरचा कोणताही घेतला तरी चालणार आहे आणि इकडचे 2 बेड आहेत आमचे. या साईडला वॉशरूम. एका रूममध्ये जवळजवळ 1 2 2 4 3 6 बेचूक 8 म्हणजे 10 बेड आहेत. गेम्स वगैरे आहेत खेळायला. बघूया आपण जरा. कॅरम हे बघा ना, जबरदस्त प्रॉपर्टी आहे यार. फोटोमध्ये इकडे कॅफे पण आहे. फोटोमध्ये जसं बघितलं तसं आहे. आलो आणि बेडवर असंच निघायचं लगेच बाहेर जायला, कारण का आपल्याकडे टाइम खूप कमी आहे मित्रांनो. A few moments later. आता आम्ही बाहेर जाण्यासाठी रेडी झालेलो आहे. बाहेर जायला 6 वाजलेले आहेत. आता 1 तासात जेवढं काय खाता येईल फिरता येईल ते फिरणार, कारण का सौरभची 8ची ट्रेन आहे. 19 डिग्री सेल्सिअस तापमान आहे सध्या सिटीमध्ये. मे बी आउटसाईड जे गाव वगैरे तिकडे असेल कमी 15-10 पर्यंत असेल. आता बघूया सकाळी कितीच असेल तापमान. मला थोडीशी तब्येत डाऊन आहे. मी त्या जैसलमेरच्या पण त्या व्हिडिओमध्ये पण बोललोय तुम्हाला की सफारी केली होती ना ती एकदम एक्स्ट्रीम लेवलची होती, कारण का तिथे पण तापमान खूप खाली आलं होतं. जवळजवळ 6 डिग्री सेल्सिअस होतं. आम्हाला टेंट होते पण टेंटमध्ये आम्ही झोपलो नाही. आम्ही फायर जी केली होती ना त्याच्या बाहेर आम्ही असे ते बेड आम्ही ॲडजस्ट केले आणि आम्ही तिथे झोपलो होतो. ती रात्रीची थंडी लागत होती ना, एक तर झोपलो नाही 2.5 तासच झोपलो होतो. या थंडीमुळे आहे ना ही तब्येत अशी तुम्हाला म्हणजे बघायला भेटते आणि माझा आवाजसुद्धा. इथून 7 मिनिटावर आहे शाही समोसाचं ते दुकान. 2 किलोमीटरचं अंतर आहे. बाईकने 7 मिनिटं दाखवते, चालत 23 मिनिटं. संध्याकाळचं ट्रॅफिक अजिबात नाही आहे इकडे. बहुत क्लीन है, अच्छी है और अच्छी वाइब भी आ रही है. फुटपाथ है, सब कुछ है. मैंने जयपुर में देखा, एक जैसलमेर में बहुत अच्छी सिटी थी, लेकिन मैं जोधपुर को एक नंबर 1 में रखूँगा क्योंकि बड़ी सिटी है और अच्छे से मैनेज किया हुआ शहर है. हॉस्टेलच्या जवळच आम्हाला हॉस्पिटल पण आहे. मी डॉक्टरकडे जाणं होतं ते कॅन्सल केलं होतं जैसलमेरमधलं, बट इथे आहे हॉस्पिटल तर मी रिस्क नाही घेणार. साडी आणि ड्रेसेस आय थिंक चांगलं शॉप दिसतं. चांगली शॉप्स आहेत तिकडे. ट्रेन्स पण आहे. पुढे तर झुडिओ पण बघितलं होतं. रेड टेप आणि हा मेन रोड आहे मे बी. उद्या आपण 2 ते 3 पॉईंट कव्हर करणार आहोत. तो मेहरनगड आहे ना त्याच्यावर 2 ते 3 तास लागतील असं तो आमचा रिसेप्शन हॉस्टेलचा जो रिसेप्शनिस्ट आहे तो बोलत होता. बाकीचे पॉईंट्स आहेत ते गार्डन वगैरे आहे. युनिक टाईपचं गार्डन आहे. त्याने मला फोटो दाखवले. मला थोडंसं इंटरेस्ट वाटलं ते गार्डन फिरायचं म्हणून ते गार्डन पण बघायला जाणार होता मी. तर आता आम्ही आलो आहे शाही समोसासाठी. जोधपूरमधलं सगळ्यात फेमस आहे शाही समोसा, शाही लस्सी, अरोरा चाट भंडार. बघा किती गर्दी आहे. या गर्दीवरनं समजते हा इथला फेमस आहे. आणि आमचे रिसेप्शनिस्ट पण स्वतः बोलले होते की तुम्ही इथे खा, ट्राय करा, जबरदस्त आहे. आता पहिले ऑर्डर देऊया. फेमस अशी आम्ही पार्सल घेतले कारण का सोनमला खूप लेट होतं आहे. 6 समोसे घेतलेत आणि 1 मिरची वडा घेतला आहे. शुभमला मिरची वडा खायचा होता म्हणून टोटल झालेत 175. 6.74 7:40ची ट्रेन आहे. असं नाही. आता सौरभ गेला आहे स्वीट्स आणायला. इथे एक फेमस आहे जनता स्वीट होम प्रायव्हेट लिमिटेड. आता आम्ही आलो आहे जोधपूर जंक्शनला. समोर आहे जोधपूर स्टेशनच्या बाहेर समोर होता. स्टेशनच्या आतमधला असा काही व्ह्यू आहे. या साईडला तिकीट काउंटर आणि वरती बघू शकता नक्षी वगैरे बघा एकदम भारी गाडी आहेत. आणि इथे बॅग चेकिंग आहे. पहिला आपण बॅग चेकिंग करूया. नहीं सुधरोगे रे तुम लोग. चलो बाय बाय. ये साहब रोए सौरभ के लिए मुझे बहुत ही अलग देखा. अभी भी थोड़ा रो रहा है, वो खुद को कंट्रोल कर रहा है. मुझे नहीं पता लेकिन ये बात सही है, ये रोया था. बहुत सालों के बाद सौरभ आया. खाली स्पॉन्सर है ना. A few moments later. इथे एक डॉक्टर आहेत त्यांचं अजून ओपन आहे क्लिनिक. डॉक्टर अब्दुल अजीज खान. डॉक्टरला दाखवून दिला आम्ही.
चेकअप करून घेतला तर ते बोलले नॉर्मल आहे आणि व्हायरल आहे ते, त्याच्यामुळे काय ना नॉर्मल गोळ्या दिल्या आहेत, त्या सगळ्यांमध्ये आम्ही डिवाइड करून खाणार आहोत. मयूर आणि विद्या तिकडे गोळ्या घेत आहेत. A few moments later. आपलं फेमस असं अकबर दरबार रेस्टॉरंट आहे, तिथे आता आम्ही जेवायला आलो. ती एक शाही थाली आहे जी फेमस आहे, ज्याच्यामध्ये 5 जण खाऊ शकतो. तर आज आपण ती शाही थाली खायला आलेलो आहे. शाही थाली खाण्यासाठी शाही बसणं पण पाहिजे, गरजेचं आहे. तर इकडे शाही थाली आलेली आहे, केवढी मोठी आहे बघा, माझा हात बघा. जेवण करून झालेलं आहे. तर 1999ची ती थाली होती, म्हणजे टोटल 2000 पकडा. आणि त्याच्यानंतरला आम्ही डेझर्टमध्ये ते सीताफळ आणि मँगोचे घेतले होते. अकबर दरबारच्या इथून थोडा बाहेर आणला की हे बघा मस्त असं फाउंटन बघायला भेटतं आपल्याला इथे. तर एका रिक्षेमध्ये आम्ही 5 जण बसलोय. हे बघा कसे ये बीच में आ गया, मेरा पैर नहीं इकडे विद्या, इकडे बाली, इकडे शिवम, इकडे मयूर, इकडे मी. अब तुम आलोय आता हॉस्टेलला रिक्षेने. आता ब्लॉग बनवायची शक्ती नाही कारण का दमलोय. थोडा रिलॅक्स करू, जातो रूमवर. बाय बाय.